तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट महेश आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत ही मारुतीची नवीनच लॉन्च झाली व्हिक्टोरीचा आणि ब्लॅक कलरमध्ये एकदमच चांगली दिसते ही गाडी. आणि तुम्ही या गाडीचे हे जे व्हेरियंट आहे हे आहे ZX आहे CNG आणि या गाडीमध्ये काय काय फीचर्स आले आहे आपण ते सर्व बघणार आहोत. तर आजच आपल्या DDIS मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तर या गाडीमध्ये तुम्हाला इथे समोर प्रोजेक्टर मिळत आहे आणि ब्लॅक कलरमध्ये प्रोजेक्टर आणखीनच चांगले भेटत आहे. येथे तुम्हाला DRL भेटत आहेत, त्या तुम्हाला इथे 4 क्यूबिक शेपमध्ये मिळत आहेत. त्यानंतर तुम्ही समोरची प्रोफाईल व्हिक्टोरीची बघू शकता, एकदम स्लिम गाडी दिसते. असं तुम्हाला फील येणार आहे की इलेक्ट्रिकच गाडी आहे, पण इलेक्ट्रिक गाडी नाही आहे. येथे तुम्हाला फॉग लॅम्पची प्लेसमेंट मिळते. त्यानंतर येथे तुम्हाला जी LED स्ट्रीप असते बाकीच्या गाड्यांमध्ये LED स्ट्रीप नाही आहे कनेक्टेड, पण इथे पण तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम्प आहेत आणि इथे तुम्हाला हे फॉग लॅम्प देखील आहेत आणि फॉग लॅम्प प्रोजेक्टर आहेत. तर या गाडीच्या साईड प्रोफाईलबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही या गाडीची साईड प्रोफाईल बघू शकता. एकदम मस्क्युलर आणि मस्त दिसते गाडी, स्वस्तात मस्त गाडी आहे. आणि या गाडीचे जे तुम्हाला टायर्स भेटणार आहेत ते तुम्हाला 17 इंचाचे टायर भेटणार आहेत. आणि या ॲलॉय व्हीलची डिझाईन तुम्हाला थोडीशी वेगळी भेटणार आहे, पण एकदम मस्त डिझाईन आहे. आणि तुम्हाला बेस मॉडेलमधून 17 इंचाचेच व्हील भेटणार आहे. फक्त बेस मॉडेलमध्ये तुम्हाला इथे रिम मिळते आणि इथे तुम्हाला ॲलॉय मिळत आहेत. तर इथे थोड्याशा ॲसेसरीज लावलेल्या आहेत, त्या तुम्हाला मॅन्डेटरी नाही आहेत. इथे तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर मिळत आहे. त्यानंतर तुम्ही तिची प्रोफाईल तर बघू शकता. हे जे रूफ ब्लॅक आहे आणि बाकीचा जो व्हाईट कलर येतो त्यामध्ये रूफ ब्लॅक आहे, थोड्याशा क्लायडिंग ब्लॅक आहे. ती गाडी आणखीन मस्त दिसते. तर गाडीचा रिअल प्रोफाईल एकदम वेगळा आहे. जे ब्रेझा, ग्रँड व्हिटारा वगैरे ज्या गाड्या आहेत त्यांच्यापेक्षा या गाडीचा जो रिअर प्रोफाईल आहे तो एकदम वेगळा आहे. ह्या लाईट तुम्हाला इथे कनेक्टेड लाईट्स मिळत आहेत आणि या कनेक्टेड लाईट्स रात्री एकदम मस्त दिसत आहेत. आणि या गाडीची जी रिअर प्रोफाईल आहे ती थोडीशी युनिकच आहे. आणि या गाडीमध्ये सर्वात भारी गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला अंडरबॉडी CNG सिलेंडर मिळतोय. इथे तुम्हाला हा जो दिसतोय ना, हा अंडरबॉडी CNG सिलेंडर आहे. आणि तर ह्या गाडीची सर्वात मोठी खासियत, या गाडीमध्ये तुम्हाला इथे भरपूर सारा बूट स्पेस मिळतोय. आणि हा बूट स्पेस तुम्ही बघू शकता, जे अंडरबॉडी म्हणजे खाली जे CNGचं सिलेंडर आहे त्यामुळे इथे तुम्हाला बूट स्पेस एकदम मस्त मिळतोय. आणि इथे तुम्हाला चांगली जागा भेटते. फक्त तुम्हाला इथे जे स्पेअर व्हील असते म्हणजे जी स्टेपनी असते ती स्टेपनी तुम्हाला इथे मिळत नाहीये. त्याऐवजी तुम्हाला लिक्विड मिळतंय. हे लिक्विड तुम्ही पोर करू शकता, म्हणजे तुमच्या टायरमध्ये तुम्ही एकदाच भरू शकता. त्यानंतर तुम्ही थोड्याशा लांबीपर्यंत तुम्ही गाडी चालवू शकता. त्यानंतर तुम्हाला टायरचं पंक्चर काढणंच आहे, नाहीतर तुम्हाला कंपनीकडून एखादा नवीन व्हील विकत घेऊन इथे ठेवावं लागेल. आणि या व्हिक्टोरीजमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक टेलगेट मिळतंय. इलेक्ट्रॉनिक टेलगेट तुम्ही एक बटन जर दाबलं तर हे बटन दाबल्याच्या नंतर तुम्ही इलेक्ट्रॉनिक टेलगेट ओपन करू शकता. तुम्हाला एकदम स्लिकमध्ये येते इंडिकेटर्स मिळत आहे. थोडासा त्याचा कमीच आहे, थोडासा उजेड, पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त ते चमकत आहेत. थोडंसं विजिबिलिटीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो रिअर व्हेकल्सला, एवढा पण काय प्रॉब्लेम येऊ शकत नाही. आणि त्यानंतर तुम्ही इथे बघितलं तर तुम्ही इथून CNG फील करू शकता. हे CNG व्हेरियंट आहे, त्यामुळे तुम्ही इथे CNG फील करू शकता. इथे तुम्ही पेट्रोल देखील टाकू शकता. आणि ही गाडी E20 पेट्रोल कंप्लायंट आहे, त्यामुळे तुम्ही या गाडीमध्ये E20 पेट्रोल टाकू शकता. तर या गाडीमध्ये तुम्हाला 1.5 म्हणजेच 1500 CCचं तुम्हाला इथे पेट्रोल इंजिन मिळत आहे. आणि इंजिन तुम्हाला ब्रेझा, ग्रँड व्हिटारा आणि या सर्व गाड्यांमध्ये सेमच इंजिन भेटत आहे. आणि हे इंजिन 4 सिलेंडर असल्यामुळे तुम्हाला या इंजिनमध्ये जास्त व्हायब्रेशन वगैरे काही जाणवणार नाही. आणि गाडी जरी CNG असली तरी तुम्हाला पॉवर लॉस वगैरे काही फील होणार नाही. इंजिन पॉवरफुल आहे. या गाडीच्या इंटेरियरमध्ये जर आपण बघितलं तर इथे तुम्हाला व्हाईट सॉफ्ट लेदर मिळते. इथे सुद्धा सॉफ्ट आहे आणि हार्ड आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण विंडो ॲडजस्ट करायचे कंट्रोल इथे भेटत आहे. एक विंडो तुम्हाला ॲटो अप डाऊन भेटते. इथे लॉक अनलॉकचं बटन, विंडो लॉक करायचं बटन. त्यानंतर तुम्ही आतमधूनच ORVM इथून ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर आता आपण या गाडीच्या सीट्स ॲडजस्टमेंटबद्दल बोलू. या गाडीमध्ये तुम्हाला टॉप व्हेरियंटमध्ये सुद्धा मॅन्युअल सीट ॲडजस्टमेंट मिळणार आहे. त्यानंतर आता आपण या गाडीच्या इंटिरियरमध्ये एकदा बघून घेऊ काय काय आहे. गाडीचं इंटिरियर तुम्ही जे बघताय हे इंटिरियर तुम्हाला या गाडीचं हे मारुती सुझुकीचं हे इंटिरियर तुम्हाला वाटणारच नाही, कारण की हे इंटिरियर एकदम प्रीमियम वाटतंय. तुम्ही कुठून पण बघा, इथे तुम्हाला सॉफ्ट टच मिळत आहे, लेदर आहे. आणि इथे ही जी फिट अँड फिनिश आहे हे तुम्हाला मारुती सुझुकीच्या तुम्ही एखाद्या गाडीत बसलाय असं तुम्हाला वाटणार नाही. तर तुम्ही इथे बघू शकता हे ट्विटर आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला हा जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर भेटतोय त्याला तुम्ही ॲडजस्ट देखील इथूनच करू शकता. इथूनच तुम्ही ॲडजस्ट केल्याच्या नंतर
तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त मिळतोय तुम्हाला, सर्व इथे इन्फॉर्मेशन मिळते. इथे RPM वगैरे सर्व तुम्हाला गेज एकदम मस्त मिळते. इथे तुम्हाला गाडी CNG मध्ये चालू आहे का पेट्रोल मध्ये चालू हे देखील मिळते. आणि हा तुम्हाला जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इथे मिळतोय ना, हा तुम्हाला येथे तुम्ही येथे कंट्रोल करू शकता इथे पॅनल. आणि त्यानंतर येथे तुम्ही हे बटन्स बघू शकता, बटनची क्वालिटी देखील तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही AC ऑन ऑफ वगैरे सर्व करू शकता. आणि येथे यांनी डेडिकेटेड व्हॅल्यूमचं बटन दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला इथे म्यूट वगैरे काय करायची काही गरज पडणार नाही. इथे व्हॅल्यूम कंट्रोल तुम्ही बघू शकता. इथे क्रूज कंट्रोलचं ऑप्शन आहे. इथे एक एअरबॅग आहे, इथे एक एअरबॅग आहे. 7 बॅग एअरबॅग या गाडीमध्ये आहेत. आणि हे 5 स्पीड मॅन्युअल आहे. त्यानंतर इथे तुम्हाला वायरलेस चार्जिंगचं ऑप्शन देखील आहे. आणि इथे की ठेवण्यासाठी डेडिकेटेड तुम्हाला एक स्लॉट दिलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला 2 कप होल्डर्स मिळत आहे. आणि इथे तुम्हाला सनग्लास होल्डर देखील मिळणार आहे. म्हणजे तुम्ही एका गाडीकडून किती अपेक्षा करू शकता ते सर्व तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला 2 लाईट मिळणार आहे. इथे डेडिकेटेड SOS साठी एक बटन मिळणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला लाईट तर नाही याच्यात, हे तुम्हाला मिळते. इथे तुम्हाला एक आरसा मिळून जाणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला याच्यात तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळणार आहे. आणि हे लॅगी वगैरे काही नाही आहे. बाकीच्या गाड्यांमध्ये आपण जसं बघतो तसे मारुती सुझुकी एकदम स्मूथ आहे. त्यानंतर इथे तुम्हाला बराच मोठा ग्लो बॉक्स मिळतोय. आणि याच्यात तुम्ही तुमचे डॉक्युमेंट वगैरे स्टोअर करू शकता. आणि प्रीमियमनेस या गाडीचा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे प्रीमियमनेस. या गाडीमध्ये बसल्यावर तुम्ही मारुती सुझुकीच्या गाडीमध्ये बसलेले आहात हे तुम्हाला वाटतच नाही. कारण आपण आता मागच्या सीटवर जाऊन बघू किती स्पेस आहे गाडीमध्ये. एका जणाला रिअर सीटवर बसवलेलं आहे आणि 6'3" यांची हाईट आहे. तर आपण हेडरूम बघू शकता. हेडरूम मध्ये काही जास्त काही प्रॉब्लेम नाही. आणि स्पेस जी लेग रूम आहे ती समोरचं सीट त्याच्या अकॉर्डिंग ऍडजस्ट केलेलं आहे. इथे तुम्हाला स्पेस चांगला मिळतोय. आणि हे जे कुशनिंग आहे या सीटची ही देखील चांगली आहे. आणि तुम्हाला इथे मिडलला सुद्धा एक हेडरेस्ट मिळत आहे. त्यानंतर इथे तुम्हाला रिअर AC व्हेंट मिळत आहेत. 2 USB Type-C हे तुम्हाला इथे चार्जिंग पोर्ट देखील इथे पाठीमागे मिळत आहे. आणि इथे तुम्हाला आर्मरेस्ट मिळतोय पाठीमागे. त्याच्यात तुम्हाला 2 कप होल्डर्स देखील मिळत आहे. आणि इथे तुम्हाला पार्सल ट्रे देखील मिळतोय. पार्सल ट्रे बघू शकता इनफ आहे. तुम्ही छोटी मोठी वस्तू याच्यावर ठेवू शकता. आणि इथे सीट बेल्टची पोझिशनिंग अशी काय आहे इथे पाठीमागे. आणि इकडची पोझिशनिंग इथे आहे. तर कसा वाटला मारुती सुझुकी नवीन या विक्टोरियाचा रिव्ह्यू तुम्हाला? तर तुम्हाला रिव्ह्यू एकदम डिटेल मधला रिव्ह्यू जर आवडला असेल तर आजच आपल्या DDIS मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.